त्या संधीचं सुवर्ण संधी करा. फक्त तू माळ घेऊन तयार राहा. वेळेची मार्ग प्रतीक्षा. माळ घेऊन तयार राहा. तुला सांगतो अगं स्वप्न म्हणजे काय? निद्राय अवस्थेत मनुष्य प्राणी गेल्याच्या नंतर त्याच्यावर तमोगुणाचं आवरण असतं. हे तमोगुणाचं आवरण दूर होऊन त्यावर रजोगुणाची प्रवृत्ती होते. या अवस्थेला स्वप्न असं म्हणतात. अगं स्वप्नाचे 7 प्रकार आहेत. 7 प्रकार. आणि त्या 7 प्रकारापैकी फक्त भाविक स्वप्न आणि दोषक स्वप्न ही दोनच खरी ठरतात. बाकी त्याचं काही आपण सहज बोलता बोलता बोलून गेलात की स्वप्नांचे प्रकार असतात. मला ऐका. दृश्यम स्वप्न, श्रुतम स्वप्न, अनुभूतम स्वप्न, प्रारंभिक स्वप्न, कल्पित स्वप्न, भाविक स्वप्न आणि शेवटचा प्रकार म्हणजे दोष स्वप्न. अति सुंदर. तुझं आणि माझं लग्न पावसातच झालं. कारण हे असे स्वप्नाचे प्रकार फक्त पावसातच ऐकायला मिळतात. तुला सांगतो अगं दिवसा आपण जे डोळ्याने पाहतो रात्री आपल्या स्वप्नात दिसतं. हे पहिलं दृश्य स्वप्न. दिवसा आपण आपल्या कानाने ऐकतो तसाच आवाज रात्री स्वप्नात ऐकू येतो. दुसरं स्वप्न श्रुतम स्वप्न. दिवसा एखाद्याने आपल्या थोबाडीत मारली आणि रात्रवती आपण तशीच स्वप्नात अनुभवली. तिसरं स्वप्न अनुभूतम स्वप्न. अगं एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाकडे आपण साकडं घालतो. ती इच्छा पूर्ण होते आणि तशीच आपल्या स्वप्नात दिसते. चौथं स्वप्न म्हणजे प्रार्थित स्वप्न. पाचवं स्वप्न म्हणजे कल्पित स्वप्न. ज्या ठिकाणी आपण गेलो नाही, ज्या ठिकाणी आपण कधी जाणार नाही अशा ठिकाणी गेलो असं जर स्वप्नात दिसलं हे पाचवं स्वप्न म्हणजे कल्पित स्वप्न. सहावं स्वप्न म्हणजे भाविक स्वप्न. अगं एखादी गोष्ट आपण ठरवतो, प्रयत्नानं ती घडवतो, तशीच ती घडते आणि आपल्या स्वप्नात दिसते. हे सहावं स्वप्न भाविक स्वप्न. आणि सातवं स्वप्न दोषक स्वप्न. माणसाच्या शरीरात निर्माण झालेले दोष यालाच म्हणतात स्वप्न दोष. या स्वप्नाबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. असे स्वप्नाचे 7 प्रकार. त्यापैकी फक्त भाविक स्वप्न आणि दोषक स्वप्न ही दोनच खरी करतात. म्हणजे ही तुमच्या अंतरंगी चढलेली भाविक कल्पना आहे आणि त्याच कल्पनेच्या वातावरणात भरारी मारण्याचा प्रयत्न जर का आपण करत असाल